हाय सर्वांना, तर तुमचं यमी इन द टमी या मराठी चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवले खारे शेंगदाणे कसे करायचे घरी एकदम सोप्या पद्धतीत। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे फुटाणे म्हणजे भटीतले चणे कसे करायचे आणि अगदी सोपी पद्धत आहे। हे तुम्ही घरच्या घरी करू शकता। आपल्याला जेव्हा क्रेविंग वाटते तेव्हा तुम्ही पटकन 10 मिनिटात हे होतात। तर आता मी तुम्हाला दाखवते ते कसं करायचं, तर व्हिडिओ पूर्ण पहा तुम्ही। तर आता आपण फुटाणे बनवणार आहे। तर फुटाण्यासाठी मी हे चणे घेतलेले आहेत। या चण्याऐवजी तुम्ही मोसमी चणे घेतले तरीही चालतील। आता सध्या माझ्याकडे हे चणे आहेत म्हणून मी तुम्हाला या चण्याचं दाखवते कसे फुटाणे आपण करू शकतो। आता हे फक्त मी धुवून घेते, बस वरचेवर धुवून घेते। तर पाणी किंवा जास्त ओलसर आपल्याला ठेवायचं नाही आहे। पटकन 1 ते 2 मिनिटच 1 ते 1.5 मिनिटच पाण्यात ठेवायचं आहे ते, म्हणजे धुवून घेऊ ना तेच पाणी तेवढंच बस। आता हे स्वच्छ धुवून मी पाणी काढते यात। तसं 1 ते 2 मिनिटं आपण असंच ठेवूया। याच्यामध्ये मी थोडंसं हळद टाकणार आहे। इथे मी थोडंसं मीठ टाकलं त्याच्यामध्ये। आता हे एका प्लेटमध्ये काढून घेते, जेणेकरून आता ते आपल्याला भाजण्यासाठी। हे 2 मिनिटं ठेवूया आपण असंच। तोपर्यंत मी मीठ आहे ते तापून ठेवते। तुम्ही बघू शकता आता हे आपलं मीठ मस्त गरम झालेलं आहे। याच मिठामध्ये मी शेंगदाणेही केले होते आपले खारे, तर ते यूज करत आहे मी आता इथे। आणि आता आपण यात थोडे थोडे चणे टाकूया। चणे टाकल्यावर आपल्याला सतत हे हलवत राहायचं आहे चमचानी, की ते म्हणजे एकसारखे ते भाजले जातील। बघा फुटताय का, दिसतंय का मस्त। तुम्ही बघू शकता आपले छानपैकी फुटत आहेत। लगेच काढायचे आपल्याला करपतील म्हणून। आता पुन्हा थोडे टाकूया आपण यात। मी फास्ट फॉरवर्ड घेते। मला हे बनवताना खूप मजा येत होती, म्हणजे ते जेव्हा ते फुटतात ना आणि फुलतात ना तर खूप मस्त वाटतं बघायला पण, म्हणजे एक सॅटिस्फॅक्शन मिळतं। बघा मस्त वाटतात। एक टीप आहे की आपले मीठ जे आहे ते एकदम कडक गरम झालं पाहिजे, तेव्हाच तुमचे चणे छान होणार आणि ते फुटणार, नाहीतर मग ते करपणार आणि मला दाखवते आपले फुटाणे। तर तुम्ही बघू शकता हे आपले फुटाणे इथे झालेले आहेत। बघा छान असा चण्यासारखेच आहेत।
तर आपण हे असं घरी करू शकतो. मी ना आता तुम्हाला एक खाऊन दाखवते, बघा कसा आवाज येईल. कडम कडूम. मस्त बाहेरच्यासारखं झाल्याचं ना. तुम्ही पण घरी करून नक्की बघा. तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि यमी इन द टमी या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, विसरू नका. थँक्यू.